हॅलो फ्रेंड्स, मी प्राची तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज बघा आमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आहे। आर्यन आज सकाळी झोपेतून उठला आणि म्हणत होता की माझा पाय दुखतोय, झोपेतच रडायला लागलेला। तर कळत नव्हतं एक्झॅक्टली त्याचा कुठे पाय दुखतोय, पण तो गुडघ्याला हात लावत होता आणि म्हणत होता की इथे माझा पाय दुखतोय। पण आम्हाला असं वाटलं की मग कदाचित थोडासा क्रॅम्प किंवा काय त्यामुळे त्याचा पाय दुखत असेल। एक्झॅक्टली कशाने दुखतो हे कळत नव्हतं, म्हणून मग हे थोडंसं त्याची इथे स्ट्रेचिंग करून घेतात ते आणि त्याला खूप बरं वाटतंय। आणि मला म्हणत होता की मम्मा माझा व्हिडिओ किंवा माझा फोटो काढू नको। त्याचा मूड जर चांगला असेल तर मग मस्त पोज वगैरे देतो तो व्हिडिओसाठी आणि फोटोसाठी, पण मूड नसेल तर मग बिलकुल ऐकत नाही। आणि तसंच मग दुसऱ्या पायाची पण मला करून द्या म्हणतोय, कारण त्याला खूप बरं वाटत होतं, रिलॅक्स वाटत होतं। मग हे त्याच्या दुसऱ्या पायाची पण इथे स्ट्रेचिंग करून घेत आहेत आणि तो छान एन्जॉय करतोय। आता आज आम्हाला ॲक्च्युली थोडंसं घराचं क्लिनिंग करायचं होतं, कारण आता मकर संक्रांती आली आहे, वर्षाचा पहिलाच सण आहे। दिवाळीनंतर मध्ये तर काही साफसफाई झालीच नाही, लग्न हे ते बरंच काय काय होतं, त्यामुळे मग घराकडे थोडंसं दुर्लक्ष झालं। तर मग विचार केला की आज जर आपण व्यवस्थित थोडीशी घराची क्लिनिंग करूया, म्हणजे फक्त बेडरूम आणि हॉल। तर तेच आता आम्हाला दिवसभर आज तेच काम पुरवणार होतं। आणि त्याआधी ना मग इथे मला आता ब्रेकफास्टची तयारी करायची होती, पण इथे उठल्या उठल्या आर्यनचं जरा चालू होतं की त्याचा पाय दुखतोय, त्यामुळे मग आमचं बराच वेळ त्यातच गेला। आणि आज क्लिनिंग होती, त्यामुळे म्हटलं की थोडासा जरा भरपेटच ब्रेकफास्ट करूया, म्हणजे ब्रंचच करूया। तर त्यासाठी मग मी आज आलू पराठा बनवणार होते, कारण मग तो कसा हेवी पण पडतो, त्यामुळे मग दिवसभराचं काम पण होईल आणि परत दुपारी दुसरा असा काही स्वयंपाक करायला नको आणि पूर्ण आज क्लिनिंग होऊन जाईल। तर त्यासाठी मी इथे छान कणिक मळून घेतलं आहे। तर हे आपण नॉर्मल चपातीचं पीठ मळतो ना तसंच मळलं आहे, फक्त ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि जी कस्तुरी मेथी असते तर ती थोडीशी भाजून त्यामध्ये टाकली आहे हातावर चोळून वगैरे, आणि तसं ते पीठ मळून घेतलं आहे मी। आणि इथे बघा बटाटे छान बॉईल केले आणि किसणीने किसून घेतलेत। आता मी इथे बटाट्याची भाजी बनवणार नाही आहे, कारण मग ती भाजी बनवा परत थंड करा, मग यामध्ये खूप जास्त टाईम जातो आणि शक्यतो भाजीचे पराठे ना फुटतातच, त्यामुळे हे असे किसणीने किसून घेतले की मग छान पराठे होतात। तर यामध्ये ना मी धने आणि थोडेसे जिरे मिक्सरमध्ये वाटून टाकलेत आणि थोडीशी हळद पावडर टाकायची। त्यानंतर थोडंसं लाल तिखट, आपला घरातला जो घरचा काळा मसाला असेल तो, काळी मिरी पूड, चाट मसाला, चवीपुरतं मीठ आणि ओवा हातावर चांगला चोळून टाकायचा आणि त्यानंतर वरतून भरपूर कोथिंबीर टाकायची। ओवा हातावर चोळून टाकला की थालीपीठ असो किंवा पराठे खूप छान बनतात, टेस्ट खूप छान येते। तुम्ही असा पराठा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतो आणि खूप झटपट पण होतो। तर आता मी इथे हे सगळं एकजीव करून घेते मिश्रण आणि मग पराठे लाटते। अजिबात पराठा फुटत नाही, म्हणजे खूप कमी चान्सेस असतात पराठे फुटायचा। तर बघा आता मी इथे पराठे बनवते। पिठाचा गोल गोळा बनवायचा आणि आपण जसं पुरणाचा गोळा बनवतो तसा न बनवता असा लाटून घ्यायचा, थोडासा मोठा लाटायचा चपातीसारखा, आणि जे काही आपण स्टफिंग बनवलं आहे ना तर ते त्याच्यावरती ठेवायचं आणि बाजूने असं फोल्ड करायचं। मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघा। तर आता मी यामध्ये चीज टाकते, कारण मी हा पराठा आता आर्यनसाठी बनवते, कारण चीज असेल तर मग मुलं कोणताही पराठा आवडीने खातात। तर मी थोडंसं आता चीज टाकते त्याच्यासाठी। तर बघा असा फोल्ड करून घ्यायचा पराठा चारी बाजूंनी, यामुळे ना पराठा बिलकुल फुटत नाही। त्यानंतर असं छान गोळा बनवायचा आणि पिठामध्ये थोडासा डीप करायचा आणि लाटून घ्यायचा। आता हा तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये पण लाटू शकता किंवा मग राऊंड शेपमध्ये, तर मी आता इथे राऊंड शेपमध्ये लाटते। तर आता इथे तवा छान गरम झाला की त्यावर तूप टाकायचं आणि पराठा दोन्ही बाजूंनी मस्त तुपाने भाजून घ्यायचा। तर अशाच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतले
आणि बघा किती टेम्पटिंग पराठा दिसतोय आणि चवीलाही खूप छान होतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि इथे आता आम्ही ब्रेकफास्ट करायला बसलोय आणि आर्यांश पण त्याचा पराठा छान एन्जॉय करतोय. तर ब्रेकफास्ट होतोय तोपर्यंत मी इकडे चहा ठेवला आणि आता आमचं सगळं सकाळचा ब्रंचच झालाय. तर त्यानंतर आता आम्ही इथे क्लिनिंगला लागलोय. पहिलं आम्ही बेडरूम करायला घेतलं आणि खूप जास्त जाळे वगैरे झाले होते कारण बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यामुळे मग घरामध्ये खूप जास्त धूळ येते आणि वीकेंडला पण आमची थोडीशी क्लिनिंग चालूच असते, पण ती वरवर असते. अशी डीप क्लिनिंग एवढी काही होत नाही. मग थोडीशी आज जरा डीप क्लिनिंगच केली. AC पण खूप खराब झाला होता. आतमधून त्याला पण असे जाळे लागले होते. कारण AC आपला वर्षभर बंद म्हटलं तरी चालेल. फक्त 3 महिने AC चालतो आमचा उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर AC बंदच असतो. बिलकुल ACची गरज पडत नाही. त्यामुळे मग त्याला पण खूप डस्ट होती. तर त्याची पण व्यवस्थित क्लिनिंग केली आज. कबडच्या मागे पण वीकेंडला क्लिनिंग होत नाही. त्यामुळे मग आज थोडंसं कबड पुढे खेचून ते पण सगळं क्लीन केलं. तर बेडरूम आमचं क्लीन झालं होतं आणि त्यानंतर मग आता हॉल क्लीन करायचा होता. तर हॉलमध्ये ना बघा आर्यन्सने असं सगळं क्रेयॉन्सने खराब केलं आहेत वॉल्स. तर आता किती स्वच्छ केलं तरी ते क्रेयॉन्सने ज्या वॉल खराब झाल्या ना त्यामुळे ते तितकं असं स्वच्छ केल्यानंतर फ्रेश वाटत नाही. पण ठीक आहे, जी काही डस्ट आहे तेवढी म्हटलं आपण क्लीन करूया. आता हे आमचं रेंटचं घर आहे, पण आम्ही स्वतःचंच घर असल्यासारखंच त्याची क्लिनिंग करतो आणि स्वच्छ ठेवतो. कारण आपल्याला तिथे राहायचं आहे. त्यामुळे मग जरा घर स्वच्छ असेल तर मग जरा पॉझिटिव्ह वाईब्स असतात घरामध्ये आणि छान वाटतं राहायला, फ्रेश वाटतं. त्यात आता लहान मुलं म्हटले की मग ते पण जास्त आजारी पडायला नको. त्यामुळे मग क्लिनिंग जरा वेळेवर केली की मग जरा छान वाटतं घरामध्ये. कारण धुळीमुळे सुद्धा सर्दी, खोकला होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तर आम्ही सगळा हॉलचा पसारा जो आहे तो बेडरूममध्ये आणून टाकला होता आणि आर्यन्सला तिथेच बंद करून ठेवलं होतं. त्याला खूप बोर होतो कारण एका जागेवर बसायचा. तर बघा मी व्हिडिओ काढते तर तो असा बघत होता आणि आमची आता सगळी क्लिनिंग झाली. मी मध्ये काहीच शूट केलं नाही कारण मग खूप थकायला पण झालं होतं आणि खूप वेळ पण लागला. त्यामुळे मग लेट झालं होतं. म्हटलं चला आता आमची सगळी क्लिनिंग झाली आणि इथे आर्यन्सने ना परत टिश्यू पेपरचा सगळा कचरा करून ठेवला होता घरामध्ये. तर यानंतर परत झाडू मारला, परत एकदा लादी क्लीन केली आणि बाहेर पण ब्लँकेट वगैरे सगळे सुकायला घातले होते. त्यानंतर संध्याकाळी मग 5:30 वाजले होते. आम्ही सकाळी ब्रंच केला. त्यानंतर आत्ता डायरेक्ट चहा ठेवला आहे आणि जो काही सकाळचा आलू पराठा होता तर मग तो गरम न करता तसाच घेतला कारण वेळच नव्हता आता गरम करा. तर त्यामुळे मग म्हटलं चला आहे तसंच खाऊया आणि पटकन बाकीचं जे काय राहिलं आहे तर ते आवरून घेऊ. म्हणजे सगळं आवरून झालंच होतं. त्यानंतर फ्रेश झालो आणि मग इथे संध्याकाळी मी जरा निवांत हॉलमध्ये बसले आणि आर्यनचा थोडासा स्टडी चालू आहे. 15, 16, 17, 18, 19, 20. व्हेरी गुड. दिवसभर खूप थकलो होतो आणि आता जेवण बनवायचं होतं संध्याकाळी. कारण हॉल आणि बेडरूम आम्ही पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन्ही क्लीन केलं होतं आणि ते खूप जास्त हेक्टिक झालं. त्यामुळे मग आता जेवण बनवायचा पण कंटाळा आला होता. तर म्हटलं काहीतरी लाईट आणि साधे सिंपलच बनवूया. तर पास्ता बनवला कारण आर्यन्सला सहज विचारला, आर्यन्स तुला काय खायचं आहे, आणि तो पास्ता बोलला. आजकाल त्याला थोडेफार म्हणजे कळतात फूड आयटम्स. तर पास्ता त्याचा तसा फेवरेट आहे. मग म्हटलं चला पास्ता होता घरात अवेलेबल आणि मग आता पास्ता बनवायला घेतला. तर इथे मी 2 कप पास्ता बनवते तर त्यासाठी ना 4 कप पाणी ठेवलं आहे. पाण्याचं प्रमाण आहे ना पास्त्याच्या थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे पास्ता त्यात पूर्ण डीप झाला पाहिजे असं पाण्याचं प्रमाण घ्यायचं. आणि पाण्याला छान उकळी आली की त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि वरतून पास्ता टाकायचा आणि हाय फ्लेमवरती 10 मिनटं शिजवायचा. असं मध्ये मध्ये चेक करायचा कारण तो खाली थोडासा चिकटतो. तर पास्ता बॉईल होतोय तोपर्यंत मग मी सगळ्या भाज्या इथे कट करून घेतल्या. भाज्यांमध्ये फक्त कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची होती माझ्याकडे. तर तेच सगळं मी इथे कट करून घेतलं आणि लसूण सोलून एकदम बारीक कट करायचा. लसूण आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तर तो एकदम छान बारीक कट केलेला असेल तर एकदम असा खायला पण क्रंची वाटतो. आणि इथे पास्ता मी चेक केला आहे किती शिजला आहे वगैरे तर तो आता व्यवस्थित बॉईल झाला होता. गॅसची फ्लेम ऑफ केली आणि इथे आता पास्ता काढून घेते एका चाळणीमध्ये. आणि त्यानंतर एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आहे आणि त्याचसोबत थोडंसं तेल टाकायचं फोडणीसाठी. तर आता इथे फोडणीला बारीक कट केलेला लसूण टाकायचा आणि लसूण खूप असा ब्राऊन होईपर्यंत तळायचा, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा जेणेकरून तो असा क्रंची झाला पाहिजे.
त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी ओरिगानो टाकले, म्हणजे मिक्स हर्ब्स, आणि रेड चिली फ्लेक्स टाकायचे फोडणीला. हे छान असं परतवून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा. कांदा पण छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा. त्यानंतर त्यामध्ये कॅप्सिकम टाकायचं आणि टोमॅटो घालून घ्यायचा. तर या सगळ्या भाज्या व्यवस्थित छान फ्राय करायच्या. भाज्या छान फ्राय झाल्या की त्यामध्ये थोडेसे हळद टाकायची. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आणि आपला जो घरचा काळा मसाला असेल तो टाकायचा आणि छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर इथे पास्ता ॲड करायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं सगळं. तर आता इथे मी पास्ता सॉस टाकला आहे. त्यानंतर रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि मेयोनीज हे सगळं घालून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं सगळं. मी वरतून परत थोडासा टोमॅटो केचप ॲड केला कारण मला कमी वाटत होता. तर आपल्या आवडीनुसार सगळं ॲड करायचं आणि परत वरतून ओरिगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स ॲड करायचं. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सगळं छान मिक्स करायचं. तर आता आपला इथे इंडियन स्पायसेसमध्ये रेड सॉस पास्ता रेडी आहे आणि आता इथे मी सर्व करायला घेतला आहे. तर मी पहिला आर्यांशला देते आणि वरतून थोडंसं चीज टाकलं आहे. तर आज सकाळी पण आर्यांशने आलू पराठ्यामध्ये चीज खाल्लं आणि आत्ताही चीज. तर ठीक आहे, एखाद्या दिवशी चालतं, रोज रोज तर काय आपण देत नाही. तर ठीक आहे. आणि इथे आता मी आमच्या दोघांसाठी प्लेट्स बनवते. तर आम्हाला पण थोडंसं वरतून चीज आणि रेड चिली फ्लेक्स, ओरिगॅनो हे आमच्यासाठी टाकून घेते वरतून. तर इथे आपला मस्त असा पास्ता रेडी आहे. तर तुम्ही ह्या आजच्या दोन्ही रेसिपी ट्राय करून बघा, खूप छान होतात. आणि ट्राय केल्यानंतर कशा होतात हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि इथे आर्यांश बघा केवढा हॅप्पी आहे कारण त्याला खूप पास्ता आवडतो. तर जेवण वगैरे केल्यानंतर मग खूप आईस्क्रीम खायचं मन होतं आणि माझी फेवरेट मॅग्नम आईस्क्रीम हे घेऊन आले होते. तर आम्ही तिघांनी इथे मस्त आईस्क्रीम पार्टी केली. ॲक्च्युली थंडीतली ही आमची दुसरीच आईस्क्रीम असेल, म्हणजे लग्नाच्या वेळेस तर आठवडाभर आईस्क्रीम वगैरे खाणं झालं, पण असं घरी आणलीच नाही. तर आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर ना आमचं इथे एक पार्सल आलं होतं आणि आता मी तेच ओपन करणार होते आणि आम्हाला पण खूप एक्साइटमेंट होती की आता त्याची क्वालिटी वगैरे कशी असेल यासाठी. तर मी आता ते इथे ओपन करते आणि तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करते की ते काय असणार आहे. तर नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.